हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. माझ्या घरी ना माझी आई भगवंतांचं करते. प्रत्येक एकादशीच्या अगोदर ती माझ्याकडे यायची आणि मला म्हणायची की उद्याची एकादशी कर, उद्याची एकादशी खूप मोठी एकादशी आहे, ही एकादशी केली ना की सगळ्या एकादशीचं तुला फळ मिळेल. आणि प्रत्येक एकादशीला मी तिच्याकडे त्याच लुकने बघायचे की आई ग नाही वाटते मला करावं असं. असेच भरपूर अशा एकादशी येऊन गेल्या असतील. एकदा मी माझा एंजल कार्ड रिडिंगचा कोर्स करत होते आणि त्या कोर्समध्ये भगवंतांबद्दल आलं होतं आणि आम्हाला फक्त डोळे बंद करून एक प्रार्थना करायला सांगितली होती. आणि मी तेव्हा देवाला म्हणाले होते की तुझा अंश मी आहे, हे मी खूपदा ऐकलेलं आहे. माझी आई स्वतः मला तुझ्याबद्दल रोज काय ना काहीतरी सांगत असते, पण एकदा मला याची जाणीव करून दे. अगदी मनापासून मी ही प्रार्थना केली होती. कारण कसं असतं ना की घरामध्ये जे वातावरण असतं त्याचा परिणाम हा आपल्यावर सुद्धा खोलवर होत असतो. कुठे तुम्ही कितीही नाकारा, पण तुम्ही त्या आईकडूनच तुम्ही घडलेले असतात. आणि त्याच्यानंतर जी एकादशी आली, आय रिअली डोंट नो, मला खरंच माहित नाही, पण मला ती एकादशी करण्याची खूप मनापासून इच्छा झाली. आईने मला न सांगता मी आईला जाऊन म्हणाले की आई मी एकादशी करणार. त्याच्यानंतर आई वृंदावनला निघाली. मी अगदी माझा छोटासा मुलगा आय थिंक 1.5-2 वर्षाचा वगैरे तो तेव्हा असेल, त्याला घेऊन मी तेव्हा वृंदावनला गेले होते. म्हणजे भगवंतांना मी फक्त एक प्रार्थना केली की मी तुझा अंश आहे, हे मी खूपदा ऐकलंय, पण त्याची जाणीव मला करून दे. आणि मनामध्ये या इच्छा आपसुकच यायला लागल्या. भक्ती मार्गामध्ये जादू काय आहे माहितीये की जेव्हा तुम्ही भगवंतांचं नाव घेतात, जेव्हा तुम्ही त्याच्या नावाचा जप करतात, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्णा, तुम्ही फक्त एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा कृष्णा. त्या नावामध्ये इतकं प्रेम आहे, इतकी जादू आहे की तुम्हाला त्या क्षणाला शांतता वाटेल. आयुष्यात जर असा कुठला प्रसंग आला ना जेव्हा काय करावं हे सुचत नाहीये, तेव्हा एकदा हा प्रयोग करून बघा की सगळं सोडा आणि तुमच्या श्वासाबरोबर भगवंतांचं फक्त नाव घ्या. तुम्हाला त्या क्षणाला शांतता लाभेल. इतकी पॉवर, इतकी एनर्जी भगवंतांच्या नामामध्ये आहे. तर फक्त तुम्ही विचार करा, जेव्हा आपण रोज त्यांचं नामस्मरण करायला सुरुवात करू तेव्हा आयुष्यात काय शांतता लाभेल. आणि शांत मन हे विजयाचं प्रतीक आहे. कारण आयुष्यात कितीही मोठी सिच्युएशन येऊ देत, जेव्हा तुम्ही शांत असतात ना, त्या शांततेत जेव्हा तुम्ही काही डिसिजन्स घेतात तेव्हा ते नेहमी योग्य मार्गी जातात आणि तुम्हाला सक्सेस हे नक्की मिळतं. का भक्ती मार्गात असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चमक असते? कारण तिला गॅरंटी असते, तिला खात्री असते, काही घडू देत, तो माझ्याकडे बघतोय, माझी काळजी करणारा तो आहे. हे सगळ्यांची काळजी करण्याची मला काहीच गरज नाहीये. कारण माझ्या हातून घडणारं प्रत्येक कर्म हे डिवाईन असणार आहे. कारण ते करण्याची बुद्धी, ताकद हे तो मला देणार आहे. त्याच्या सगळं छानच घडणार आहे, ही खात्री त्याच्याकडे असते. ज्याच्या चेहऱ्यावर चिंता नाहीये, काळजी नाहीये, तो चमकणारच ना. कारण आतमध्ये विश्वास आहे आणि हा विश्वास भक्ती मार्ग देतो. ही प्रेरणा भक्ती मार्ग देते की तू पुढे चल, तो तुला सांभाळायला बसलेला आहे. जसं म्हणतात ना की लहान असताना आपण रोड क्रॉस करत असताना गाड्या येत असतात, पण आईवडिलांचा जेव्हा आपण हात पकडतो तेव्हा आपण नाचत नाचत रोड क्रॉस करत असतो. कारण समोरून किती का मोठी गाडी आहे ना. माझ्या आईने, माझ्या बाबांनी माझा हात पकडलाय तेव्हा जेव्हा आपल्याला माहिती आहे की अरे जगाचा बाप माझ्याकडे बघतोय, तो माझी काळजी घेतो, तर मला काय काळजी करायची गरज आहे. याचा अर्थ असं नक्कीच होत नाही की भक्ती मार्गात आल्यानंतर संकट येणं थांबत नाही, प्रॉब्लेम्स येणं थांबत नाही. ते येतात कारण ते आपले कर्मभोग असतात, पण ते आपल्याला टोचत नाहीत, ते आपल्याला लागत नाहीत. म्हणजे त्याच्यातून होणारं दुःख आपल्याला जाणवतच नाही. कारण भगवंतांच्या नामस्मरणात आपण इतके हरवून गेलेलो असतो ना, त्या गोष्टी वरच्यावर तारल्या जातात. कारण हा तारणारा मंत्र आहे, जो तुम्हाला तारतो, जो तुम्हाला अगदी खोलात जाऊन ड्रिल करतो, जो तुम्हाला आपलंसं करून घेतो. आणि हे असं एक प्रेम आहे ज्याच्यात तुम्हाला कधीच दुय्यम स्थान मिळणार नाही ना, तुमचा कधी अंत बघितला जाईल. तुम्ही एक पाऊल चला, तो 1000 पावलं पुढे येऊन तुम्हाला आलिंगन द्यायला बसलाय. त्याच्यामुळे भगवंतांचं नामस्मरण करा. सुरुवातीला स्वतःला थोडंसं पुश करायची गरज पडेल. अगदी एक माळ करत असताना चार मणी झाल्यानंतरच असं वाटेल बस झालं, पण सुरुवातीला स्वतःला थोडंसं पुश करा आणि ती माळ पूर्ण करा. दुसऱ्या दिवशी 2 माळा करण्याची नक्की इच्छा होईल. कारण त्या नामात तेवढी जादू आहे की जे आपल्याला आपलंसं करतं आणि आयुष्य जगण्याची एक वेगळीच मजा भक्तिमार्ग आपल्याला देतं. नक्की करा. जर तुम्ही आज हा व्हिडिओ बघता ना, तर ही भगवंतांची इच्छा आहे की तुम्ही या मार्गात यावं. कारण जेव्हा घरातले कोणी सांगतात ना, तेव्हा घरातली ती व्यक्ती बोलत नसते, त्यांच्या माध्यमातून भगवंत आपल्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. कारण शेवटी आपण त्याचे लेकरू आहोत आणि त्याला आपला विरह नाही सहन होत. त्याच्यात तो आपल्याला परत आपल्याकडे बोलवतोय. शेवटी आपलं घर हे गोलोकधाम आहे, जिथे आपल्या सगळ्यांना परत जायचं आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा महामंत्र मनापासून जपून बघा आणि मला सांगा की तुम्हाला काय जाणवलं. हा व्हिडिओ शेअर करा आणि न्यू विजनला सबस्क्राईब करा. हरे कृष्णा.